हा तेल नावाचा इतिहास हे गिरीश कुबेर यांचं एक पुस्तक वाचत आहे आणि या पुस्तकातली एक मनोरंजक कथा तुम्हाला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. खूपच मनोरंजक अशी माहिती आहे. चला, तर 2-3 मिनटं लागतील आपल्याला ही कव्हर करायला. तर चला त्याबद्दल आपण वाचूया. डिक बॉय डिक हा मूळचा कॅनडाचा पण भारतात काम करत असलेला एल लेक नावाचा इंजिनियर आसामातल्या मजुरांवर ओढत असताना एक इतिहास इथे घडत होता. लेक हा आसाम रेल्वे ट्रेडिंग कंपनीचा इंजिनियर. त्या राज्यातली जंगली दलदली भागात रेल्वे मार्ग टाकण्याचं काम ही कंपनी करत होती. अशाच एका ठिकाणी रेल्वे मार्गासाठी खोदकाम सुरू असताना लेकच्या लक्षात एक गोष्ट आली. तिथल्या खोदकामात सामान वाहून नेणाऱ्या हत्तीची पावलं जरा जास्तच तेलकट होत आहेत. खरं म्हणजे त्याच्या पावलांवर तेलाचा तवंगच आहे हे लक्षात आल्यावर लेखला संशय आला. इथल्या जमिनीत पाण्याबरोबरच आणखी काही मुरत असावं. त्यांना आणखी मजूर गोळा केले आणि त्यांना आणखी खोल खणायला लावलं. जसजशी जमिनीतली दलदल वर येत होती तसतसा लेखचा संशय बळकावत होता. लवकरच त्याचा संशय खरा ठरला आणि कथा अशी की डिक बॉय डिक असं आपल्या मजुरांवर सतत सांगणाऱ्या लेखमुळे त्या आतापर्यंत दुर्लक्षित अशा जमिनीच्या तुकड्याला 2 गोष्टी मिळाल्या. पहिलं म्हणजे नाव दिग्बोई. डिक बॉय डी याचा अपभ्रंश झाला आणि दिग्बोई असं त्या जमिनीच्या तुकड्याला नाव पडलं. आज दिग्बोई नावाचं आसाममध्ये एक मोठं चांगलं गाव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याच जोडीला भारतालाच नव्हे तर आशियातली पहिली रिफायनरी ही दिग्बोई म्हणून नावाला आली. आता जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं दिग्बोई तर ऑइल सिटी ऑफ इंडिया असं आपल्याला गुगलवरती त्या सिटीबद्दल माहिती येते. आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या वेबसाईटवरही अधिकृतरित्या ती इंडियन ऑइल सिटी म्हणून इंडियन सिटी ऑफ ऑइल म्हणून त्याला ओळखल्या जाते. आणि हा पहिला तेल शुद्धीकरण कारखाना 1892च्या अखेरीस सुरू झाला. त्याआधी खणलेली विहीर जवळपास 600 फूट खोल होती. त्यानंतर रॉकेल रेल्वे कंपनीच्या इंजिनांना आणि त्यांच्या यंत्रसामुग्रींना जे काही तेल लागत होतं ते या आसामच्या रिफायनरीमधूनच त्याचं प्रोडक्शन होत होतं त्या काळात. खरं तर तेलाच्या विहिरी खणणं हे की आसाम रेल्वे ट्रेडिंग कंपनीचं एक मूळ उद्दिष्ट नव्हतं. आणि खरं तर हा जो WB लेक नावाचा इंजिनियर आहे हा काही पहिला आणि एकमेव इंजिनियर नव्हता. त्याआधीही 1866 मॅलिलॉक स्टुअर्ट या कंपनीनं आसामात तेल विहिरी खणण्याचा प्रयोग करून पाहिला होता. पण त्या प्रयोगाला व्यावहारिक यश काही फारसं प्राप्त झालं नव्हतं. तेल क्षेत्रातल्या पहिल्या यशाची नोंद जाते ती आसाम रेल्वे ट्रेडिंग कंपनी यांच्या नावे. तर भारतातली आणि आशियातली पहिली रिफायनरी ही आसाममध्ये पडली आणि त्याचं अधिकृतरित्या या आसामच्या दिग्बोई या गावाला म्हणून ओळखल्या जाते. तर खरं तर ही कंपनी व्यापारी पण सराईतला बनियाला जशा व्यापाराच्या नवनवीन संधी दिसत असतात तसे आपले नेहमीच उद्योग करता करता तेलही करून बघायला काय हरकत आहे असा विचार या कंपनीने केला. त्यासाठी आसाम आयुक्ताकडे तशी विहीर खणण्याचं परवानगी मागितली आणि ती मिळणार हे गृहीत धरून खणण्याची कामाची जुळवाजुळवही सुरू केली. तर अशी ही मनोरंजक कहाणी आहे. आणि मला तरी माहीत नव्हतं की आपल्या आशियामध्ये पहिली तेल रिफायनरी ही आसाम राज्यामध्ये दिग्बोई या गावामध्ये सुरू झाली. आणि हे माहीत करून मला म्हणजे एक आश्चर्याचा धक्काच बसला. तर आता विचार करा, हीच जर रिफायनरी खूप मोठी झाली असती किंवा इथे तेलाच्या विहिरी तेलाची ही गजांतलक्ष्मीची विहीर किंवा नदी वाहून निघत असती तर आपल्या देशाची परिस्थिती आज आपण कुठच्या कुठे असतो असं मला वाटते. कारण की तेल म्हणजे लक्ष्मी. तेल ही म्हणजे फक्त लक्ष्मी नाही तर गजांतलक्ष्मी असं नाव आपण त्या तेलाला कच्च्या तेलाला देऊ शकतो. तर नंतर काय झालं की या आसामातल्या मातीत दिसलेल्या गजांतलक्ष्मीच्या तेलकट पाऊल खुणा भारतात आणखी कुठेही उमटल्या नाही आणि ते आपलं दुर्दैव. आणि
ती एक 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 आपली परिस्थिती बदलवून टाकण्यासारखी पाऊलखुणा आपल्या गजांत लक्ष्मीनी दाखवली, पण नंतर आपल्याला ती कुठेही बघायला मिळाली नाही. ते आपलं दुर्दैव. आणि हीच माहिती मला तुमच्यासमोर सांगायची होती. खूपच मला भारी अशी माहिती, खूपच इंटरेस्टिंग अशी माहिती मला ही वाटली, म्हणून म्हटलं आपण यावरती व्हिडिओ करूया. धन्यवाद.